तर हाय गाईज, वेलकम बॅक टू द माय चॅनल. आणि मी आवरलोय. आत्ता किती वाजले? 1 वाजता आले. ठीक आहे. तर आमच्या कंपनीत मॅनेजरनं पार्टी दिली आमच्या पूर्ण लॅबला. आमच्या लॅबमध्ये 2 टीम आहेत. तर 2 टीमच्या 2 मॅनेजर आहेत. त्या दोघांनी मिळून आम्हाला पार्टी दिली न्यू इयरची, म्हणजे इयर एंडिंगची. तर आज तिथंच चाललो आहे. मला कॉल आला होता मित्राचा, नीरजचा कॉल आला होता. तर चाललो आहे, आवरलं आहे सगळं. असं ड्रेस घातला आहे, खाली ब्लॅक पॅन्ट घातली. काय लागलं हे दोरा? ओके. तर वरी असा शर्ट घातला आहे आणि खाली ब्लॅक पॅन्ट घातले. ओके, रेडी झालो आहे, निघायचं आहे आता. तर गाईचं विषय काय, मी सध्याला कंपनीच्या पुढं आहे. ओके, हे आमची कंपनी इथं. तर आत्ता वाजले तर 1:24 झाले ते. आणि आमचं कंपनीचं पंच आहे ना 2-2:15 पुढं होत नाही ना. आता 31 आहे ना, तर न्यू इयरमध्ये ते पंचचं जे आज मिस पंच झालं आहे ना, ते LOP लागणार आहे. ठीक आहे, त्यासाठी मला अगोदर पंच करावं. नंतर मला बिशपला यायचं इथं. आत्ता पंच केला आतमध्ये जाऊन. आणि माझा एक मित्र आहे मच्छिंद्र म्हणून, तर तो यायला लागला एक 3 का 4 किलोमीटर पाठीमागे. मला कॉल केला मी त्याला, तर मला थांब, कारण त्याला इथून तिथं जायला गाडी नाही मल्हापूरला. इथून एक 600-700 मीटर अंतर आहे. ही हा नाचारांचा प्लॅन्ट आहे आणि तो मल्हापूरचा प्लॅन्ट आहे. तर मल्हापूरच्या प्लॅन्टच्या पुढं रॉक गार्डन आहे. ओके, तर मी तिथं जाऊन आलो. मला अगोदर पंच करावं. माझा वाट बघतो त्याची, तेव्हा आला ना त्यासोबत जाणार. ओके. तर गाईज, हा प्रवीण पण माझा लॅबमेट आहे. हा पण आला आहे. ॲक्च्युली तो तिथं त्याने रॅपिड बुक केली ती मल्हापूरपर्यंत. तिथून नंतर रिटर्न आला. त्याने हात केला असा, पण मी काय प्रॉपरली बघितला नाही. तर तो आता गाडी स्कूटी येऊन कोणाच्या तर आला आहे. मग आता तो जाऊन पंच करून आला आहे. आता मच्छिंद्रची वाट बघतोय. मच्छिंद्र यायला लागलाय. ओके, आफ्टर फेमस यू हु इज मच्छिंद्र, हु इज प्रवीण? नाही नो रे, हाय. I will not do like this. Hey, what will ask? By the team used to wait for them, no? Yeah. What is going on there? They started just now. Just now started. What they are giving some speech? No. No? They are started. Okay. Dancing, Nothing or is there. eating? Not eating only. Eating only. मग तर गाईज, मच्छिंद्रचा माझा पंच मारत होतो ना, त्यावेळेस ही जी माणसं बसल्यात ना, ही पाठीमागची, आणि सगळं पनीर खाऊन घेतलं. आणि म्हणजे आम्हाला थोडा उशीर झाला, पनीर संपलं त्यातलं. फक्त ग्रेव्ही. आता त्यात 1-2 पीस दिसतील तुम्हाला. इथं तर नुसती ग्रेव्हीच आहे बघा. एकच दिसते पीस. इथं 1-2 पीस आहेत. आणि हे स्वीट एक आहे, हे रायता एक आहे, आणि हा भात आहे. ठीक आहे. तर एवढ्याच गोष्टी आहेत. पार्टी म्हणजे काय लय मोठं नाही. आणि नॉनव्हेज पण आहे ह्या साईडला. जर मला ह्यात नाही मज्जा आली तर मी नॉनव्हेजकडे घुसणार आहे काय, पण शक्यतो टाळेल 90%. हो, काय होतं ते. तर अशा प्रकारे त्यांनी तिथं नियोजन केलं आहे. ह्या साईडला नॉनव्हेजची लाईन आहे, पलीकडल्या साईडला व्हेजची लाईन आहे. आणि हे गार्डन आहे ना, ह्या गार्डनमध्ये सगळीकडे जिथं बसू वाटतं तिथं बसा आणि जेवा. ओके, तर असं नियोजन केलं आहे पार्टीचं. पार्टी म्हणजे असं. ओके. पंचिंग करणं परवडलं नाही का? पंचिंग करणं परवडलं नाही. पनीर संपवलं सगळं. काय असं ते काय विषय नाही. तर काहीच आज जेवण झाले. आता आहे ना न्यू इयरचा केक कापायला झाला पाठीमाग. आता हे माझा हात वर करून ना तवा दिसतंय. आणि इकडे माणसं जे भात संपलाय ना, त्याचं पातेले वाजवायला घेते. दोन्ही एकत्र. तर कायच हे आमची खाल्लेली. आम्ही काय फोटो दिसणार नाही एवढी करते. माझा हात फक्त मी वर केला. तर काहीच. आणि लास्टला जेवण वगैरे झालं. लास्टला त्यांनी केक कापला फक्त HODच्या हातनं. ओके. आणि मग सगळे आता ही पाठीमागे दिसतंय का सगळे आता आपापल्या ज्यांची बी शिफ्ट आहे ना, ये बाबा तू पण. ज्यांची बी शिफ्ट ना, ते बी शिफ्ट आता चालू झाले. आणि जे जनरल आहे ते आता काहीतरी काम करतील, किंवा मग ए शिफ्टवाले आता डायरेक्ट घरी जातील. ओके. तर काहीच विषय काय झाला आहे मी आत्ता लॅबमध्ये. ओके. तर आमची तिथं पार्टी झाली ना, तर तिथं काय आम्हाला सांगितलं की फोटो वगैरे काढायचे वगैरे. आम्ही आलो निघून कामाला. ठीक आहे. आमच्या लॅबमध्ये भरपूर जण आलेले. आणि बाकीच्या लॅबमधले आहेत ना आहेत, तर बाकीच्या लॅबमधले आहेत तिथंच आहेत. ओके. तर आम्ही आलो आहे. आता आमचं काम चालू झालं आहे. आता 3 किती वाजले त्या 3 वाजत आले त्या.
आता येतील मास्तर, आमचा मास्तर पण तिथंच आहे. मास्तर विचारतो माणसं कुठं आहेत आमच्या लॅबमध्ये, तर आमच्या लॅबमधली माणसं आमच्या लॅबमध्ये. ठीक आहे. फोन आला होता. तर गाईज 10 वाजायला 5 मिनिटं कमी. माझं थोडंसं काम राहिलं, लॅबमध्ये कोणच नाही आहे. ठीक आहे. आज 31 डिसेंबर आहे ना, त्यामुळे सगळे लवकर गेले ती. मोस्ट ऑफ पीपल जनरल शिपला येऊन गेले ती. आम्ही दोघं तिघंच होतो बी शिपला. तर माझं थोडंसं काम राहिलं, इथून जाणार आहे. निकाल रेडी आहे. एक 5 मिनिटं लागेल मला फक्त. उद्या ट्रिपला जायचं, उद्या. ओके. तर काहीच कॅमेरा खाली काय विषय ना, पाठीमागे सिक्युरिटी गार्ड बघते ते. माझं काम आहे ना, थोडं उशीर लागला मला आज. 10:22 झाले. ठीक आहे. तर 10:22 झाले. आता रूमवर जायचं. रूमवर जाऊन काय फक्त आवरायचं, फ्रेश वगैरे व्हायचं, दुसरं काय करायचं. तर रूमवर जाऊन फक्त आवरायचे, फ्रेश व्हायचे आणि मग झोपायचे. आवरून झोपायचे. उद्या सकाळी उठलं की आंघोळ वगैरे करायची, ब्रश वगैरे करायचा, नीट निघायचं फिरायला. पुढचे 4 दिवस मी बाहेरच असणार आहे. नुसता धिंगाणा असणार आहे, नुसता धिंगाणा. ओके. गेले 2-3 दिवस झाले मी, सोमवार मंगळवार बुधवार 3 दिवस झाले मी कंपनीतच जेवतो आहे. कारण पिल्या गावाकडे आहे आणि ही माझी बायको पण गावाकडे आहे. ठीक आहे. बायको गावाकडे आहे, त्यामुळं स्वयंपाक करायला कोण नाही आहे. मला काय करणं होत नाही एवढं, चपात्या वगैरे 8 तास. तर आपलं चालू असतं व्हिडिओ बघणं, व्हिडिओ एडिट वगैरे करणं, काहीतरी नवीन घडामोडी करणं. ते आपण पहिलं भात शिजवून डाळ बाहेरून आणून खायचो. पण ठीक आहे, आता 1-2 आठवड्यात थोडं ॲडजस्ट करावं लागेल. कंपनीत आयतं मिळते ना, सगळं चपात्या मिळते, डाळ मिळते, भात मिळते. थोडंसं क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज करावं लागतं. काय विषय नाही. ओके. तर एक आमच्या कंपनीची पार्किंग. तर गाईज रूमवरती गेलतो, पण म्हणलं माझा बूट आहे ना, शूज खराब झाला आहे. तर म्हणलं अगोदर शूज बघावं. तर शूजचं दुकान एक ओपन दिसलं मला. किती वाजले आता नाही का, 10:48 झाले. ते म्हणलं आहे नाही बघावं. एक ओपन दिसलं शूज बघा. जर आवडला तर इथून येणार आहे. ओके. तर गाईज मी शूज आणलाय. ठीक आहे. जस्ट आत्ता आणलाय, त्याची पावती. ओके. आपल्या कामाचं नाही आता सध्याला. तर आपलं असं कामाचं काय आहे, तर हा शूज आहे. ठीक आहे. हा फक्त मी रायडिंगसाठी आणलाय आणि कधी फिरायवर गेलो ना तर घालायला. स्पार्कचा आहे, काय विषय नाही. ठीक आहे. खालून त्याचं लेदर वगैरे काही नाही आहे. त्याला खाली लेदर वगैरे काय नाही आहे. ठीक आहे. हा फक्त शोसाठीच आहे थिंग. पण हे जे आहे ना खालचं, हे जाड आहे भरपूर आणि असं दिसायला वगैरे आहे. ठीक आहे. तर ओके गाईज, बूट घेऊन आलो. एक रील अपलोड रील एडिट करत होतो. रील सकाळपासून एडिट करत होतो. काय एडिट करत होतो ते पूर्ण इयरचं जिथं फिरलं ना वगैरे छोटे स्मॉल क्लिप आहेत ना, ते शोधत होतो. फायनली ते त्याला गाणं वगैरे बसवलं. ते कसं डाउनलोड केलं गाणं, त्याला केलं, शूट होतं का नाही बघितलं. भरपूर त्याला वेळ लागला. तर आत्ता अपलोड केलं जस्ट रील. ओके. तर आजचा ब्लॉग मला अपलोड करायचा आहे. ठीक आहे. मी इकडे चहा ठेवला आहे, चहा पिणार आहे, ब्लॉग अपलोड करणार आहे, झोपणार आहे. उद्या सकाळी मला राईडला जायचं सकाळ. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, पीस.